हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? आज खूप दिवसांनी व्हिडिओ करते आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंडी पळाली याचं महत्त्वाची एक निशाणी म्हणजे होळी। होळीचा व्हिडिओ आहे आजचा। तर होळी आली, ज्या दिवशी होळी येते म्हणजे ज्या काळामध्ये होळी येते त्या काळानंतर थंडी ही कमी होत जाते किंवा थंडी पळते आणि याच्यातच वसंत ऋतूचं आगमन सुद्धा होत असतं। तर आज इथे बेडरूम मध्ये बसून शूट करते आहे कारण थंडी पूर्णपणे पळालेली आहे, खूप गरम होत आहे। बाहेर जाऊन आणि व्हिडिओ शूट करणं शक्य नाही, एक तर मुळात आवाज खूप जास्त असतात आणि आवाजांमध्ये तुम्हाला मी काय बोलते ते ऐकू येत नाही आणि म्हणून हा बेडरूम मध्ये व्हिडिओ करते मस्तपैकी एसी लावून रिलॅक्स असा। चला तर मग होळी बद्दलची आज माहिती घेऊयात। होळीला होलिका असंही म्हणतात, कोकणामध्ये शिमगा म्हणून सुद्धा होळी साजरी केली जाते। तर होळीच्या मागच्या बऱ्याच आख्यायिका आहेत, त्यामधल्या 2-3 आख्यायिका ज्या मला माहिती आहेत तर त्या तुम्हाला सांगते। होळी किंवा होळीच्या दिवशी ढुंडा किंवा हुंडा नावाची एक राक्षसी होती। तर ती राक्षसी लहान मुलांना, लहान बालकांना म्हणजे विशेषतः पुरुषांसाठी ती घातक मानलं जायचं आणि ती त्या लहान मुलांना पळवून घेऊन जायची आणि म्हणून मग ती बोंबा मारल्या, अशा ज्या बोंबा मारतात तर त्या बोंबा मारल्या की ती ढुंडा जी होती ती पळून जायची असं मानलं जातं। म्हणून तेव्हापासून होळीच्या दिवशी बोंबा मारण्याची प्रथा सुरू झाली। शिमग्याला बोंबा मारतात ना तसंच। आणि होळीच्याच दिवशी भगवान शंकर यांनी मदनाला जाळलं होतं आणि त्यांनी असा आदेश दिला की यापुढे होलिकोत्सव हा साजरा केला जावा। त्यामुळे ही एक अजून आख्यायिका आहे की तेव्हापासून त्यांच्या आज्ञेप्रमाणे होलिकोत्सव सुरू झाला। अजून एक आख्यायिका अशी आहे की ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला हिरण्यकश्यपू आणि नरसिंह याची गोष्ट जर माहिती असेल, हिरण्यकश्यपू आणि बाळ प्रल्हाद याची जर गोष्ट माहिती असेल तर हिरण्यकश्यपू हा जो होता राजा, तर त्याने प्रल्हादाला खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याचा छळ केला आणि त्याच्यामध्ये त्याने होलिकेला असं आवाहन केलं। होलिकेला एक वर होता, त्याच्यानुसार ती होलिका जी होती राक्षसी तर ती कुठल्याही याच्यामध्ये जळत नव्हती। तर जेव्हा ह्याच्यावरती फक्त प्रल्हादाला होलिकेने असं मांडीवरती घेतलं आणि सगळ्या बाजूंनी अग्नी पेटवण्यात आला आणि ती मांडीवरती घेऊन आणि प्रल्हादाला जाळण्यासाठी म्हणून होलिका त्या अग्नीमध्ये तिने प्रवेश केला, तेव्हा विष्णूने प्रल्हादाचं रक्षण केलं आणि होलिका तिथे जळून आणि खाक झाली। म्हणूनही होलिका हे होळी पेटवली जाते, त्याच्यावरनच हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात, होळी पण म्हणतात, काही जण शिमगा पण म्हणतात। वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे होळीला नावं ठेवले जातात। तर महाराष्ट्रामध्ये होळी ही अशी पेटवून केली जाते, म्हणजे थोडक्यात होळी केली ना, तुम्हाला जर स्वातंत्र्याशी याचा संबंध जोडायचा असेल तर विदेशी कपड्यांची होळी केली स्वातंत्र्य सैनिकांनी, हा पण एक महत्त्वाचा हे आहे। तर ज्या काही दुष्ट शक्तींवरती काय म्हणतात ना, ज्या सगळ्या राक्षसी शक्ती असतात, दुष्ट शक्ती असतात, त्याच्यावरती असत्यावरती सत्याचा विजय असं होळीकडे बघण्यात येतं। तर सगळ्या जे नकारात्मक विचार असतात आपल्या सगळ्यांच्या मनातले ते होळीमध्ये पेटवून टाकूयात, सकारात्मक विचार अंगीकारूयात। तर अशी ही होळीची सगळी महती आहे। आणि मग पर्यावरणातले जे सगळे जे लाकडं असतात हे असतात, जीवजंतू मरतात आणि म्हणून मग हे जे लाकडं गोळा करून आणि ते जाळले जातात, त्याच्याभोवती पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य असतो घरोघरी। तर होळीची महती ही जी आहे ना, पूर्ण मराठी मनामध्ये याची खूप जास्त महत्त्व आहे सगळ्याचं। तर होळी पेटवली जाते संध्याकाळच्या वेळेला। लहान मुलं असे, माझ्या लहानपणी जर मला आठवतं ना तर सगळे मुलं ना असे 2-2, 5-5 रुपये गोळा करायचे आणि मग ते सगळे लाकडं आणायचे, कोणाच्या तरी ह्याच्यातले लाकडं जे कामातले नसायचे ते लाकडं आणले जायचे आणि मग त्याच्यावरनं सुद्धा भरपूर गोंधळ व्हायचा, मुलांना रागवलं जायचं आणि मग ते एरंडाचं मला आठवतं त्याच्यामध्ये बरं का, आणि मग गवऱ्या वगैरे आणून आणि ती होळी पेटवली जायची। मग त्याच्यामध्ये खोबरं टाकलं जातं, म्हणजे खोबऱ्याची वाटी जी असते ती टाकली जाते, ती प्रसाद म्हणून वाटण्यात येते। तर अशा पद्धतीने ही सगळी होळी पेटवली जाते ह्या सगळ्या लाकडांच्या ह्याच्यामध्ये। त्याच्याभोवती दूध आणि पाण्याचं असं एक हे केलं जातं, सर्कल केलं जातं आणि मग
पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि ही होळी पेटवली जाते आणि मग ही होळी जेव्हा दुसऱ्या दिवशी विझते तर त्याचं जी राख असते ना तर ती असते ती धुळवड. मग ती धुळवड खेळली जाते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये रंगपंचमीला हे खेळलं जातं, म्हणजे रंग खेळले जातात. पण धुळवडीला ही जी होळीची राख असते मग ती एकमेकांना लावली जाते कारण त्याच्याने शुद्ध होतं. आणि आता सध्या ते जे सगळे स्पा असतात ना त्याच्यामध्ये क्ले वगैरे लावून माती लावून आणि जो स्पा केला जातो तोच हा प्रकार आहे. तर हे सगळे जे परंपरा असतात ना तर ह्या परंपरा लोकांना एकत्र आणण्यासाठी असतात. सण समारंभ ह्याचा उद्देश असतो लोकांना एकत्र आणणं, लोकांनी आनंदाने हे सगळं साजरं करणं. आणि वसंताचं आगमन होत असतं होळीपासनं आणि म्हणून हा वसंतोत्सव असंही मानलं जातं. तर हा सगळा जो हे आहे ना फाल्गुन म्हणजे फाल्गुन सुरू होत असतो आणि म्हणून फाल्गुनाचे पण याच्यामध्ये महत्त्व आहे. तर हा सगळा मला एक पिक्चर आठवतं धर्मेंद्र आणि वहिदा रेहमानचा, जर तुम्हाला आठवत असेल तर. जया भादुरी होती त्याच्यामध्ये, फागुन आयोरे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रीयन ती मुलगी दाखवलेली आहे म्हणजे वहिदा रेहमान महाराष्ट्रीयन दाखवलेली आहे. आणि मग तो सगळा त्याचा अपमान होतो, तो जास्त कमवत नसतो आणि मग तो नंतर भेटतो आणि मग तो मोठा माणूस बनलेला असतो, लेखक कवी वगैरे झालेला असतो. तर होली आई रे असं एक गाणं त्यातलं प्रसिद्ध आहे, फागुन आयोरे असं. तर हे सगळ्या त्याच्याबद्दलच्या सगळ्या माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ही साडी कोणती आहे तर ही साडी आईच्याकडच्या महालक्ष्म्यांची साडी आहे. असं कॉपर बेस्डची साडी आहे. तुम्हाला थोड्या वेळाने सगळा पूर्ण लुक दाखवते. आता सध्या फक्त एवढीच माहिती. तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनातल्या नकारात्मक शक्ती ह्या नष्ट हो आपल्या सगळ्यांच्या आणि सकारात्मक शक्तींचा आपल्यावरती प्रभाव वाढो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा एकदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा. स्टे ट्यून. होळी दाखवण्याचा प्रयत्न आहे. कशी दिसते सांगा. अशी छान वाईन कलरची साडी आहे आणि त्याच्यावरती आपलं नेहमीचं मंगळसूत्र, दोन मंगळसूत्र, कानातले झुमके, बांगड्या. रेग्युलरच लुक आहे सगळा कारण सणावाराला काही एवढं सगळं नटणं सजणं होत नाही. आणि हे पहा असं त्याच्यावरती कॉपरचं सगळं काम आहे. कॉपरची साडी आहे. याच्यावरती रोज गोल्डचे पण दागिने चालू शकतात बरं का. गोंड्याचा पदर आहे त्याला. आणि मेकअप म्हणजे फक्त लिपस्टिक आहे, बाकी काही नाही. तर कशी दिसते ते पण सांगा. आणि असं म्हटलं जातं होळीच्या वेळेला, होळी रे होळी पुरणाची पोळी. पुढचं मी काय तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सांगा कशी दिसते. टाकून दे. नारळ पण व्हायचा आहे ना, वाहून टाक. आणि पोळी